नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायजन पोलीस भरती पीओक्यू सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण 7 डिसेंबर रात्री 6 वाजेपर्यंत या ठिकाणी टोटली अर्ज संख्या या ठिकाणी किती आलेले, काय ठिकाणी वेळ, तारीख या दोन्ही सह या ठिकाणी विथ प्रूफ या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या ठिकाणी काही विद्यार्थी अजून असे आहेत की त्यांनी या ठिकाणी फॉर्म सुद्धा भरला नाही. या ठिकाणी म्हणजे काही जणांनी पेमेंट केलं नाही, काही जणांनी या ठिकाणी अजून सुद्धा थांबून आहेत की या ठिकाणी अर्ज संख्या कुठे जास्त कमी जास्त या ठिकाणी बरेच जणांचा गोंधळ आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांचा. पण या ठिकाणी जास्त उशीर न करता या ठिकाणी उद्या शेवटची डेट आहे, त्यामुळे या ठिकाणी आज रात्रीपर्यंत या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल त्यांनी या ठिकाणी फॉर्म भरून घ्या. आणि आजचा विषय या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे या ठिकाणी मी दुपारी सुद्धा या ठिकाणी 6 डिसेंबरच्या या ठिकाणी दुपारी 12 पर्यंत एक लेक्चर टाकलं बघा. दुपारीचं 12 पर्यंत एक लेक्चर टाकलं होतं. ते एका मॅडमचं मी काय केलं तर स्क्रीनशॉट काढून या ठिकाणी टाकलं होतं की विद्यार्थ्यापर्यंत ते माहिती पोहोचावं म्हणून. त्या मॅडमचा नंतर मला मेसेज आला की या ठिकाणी म्हणजे माझ्या चॅनलला मेसेज केला की त्यांनी तुम्ही ती व्हिडिओ डिलीट करा, कारण तुम्ही माझ्या ॲज इट इज जसे तसे कॉपी केली त्या गोष्टी, त्यामुळे ती व्हिडिओ डिलीट करा. आणि त्यानंतर मी त्यांचा मेसेज येताच दुसऱ्या मिनिटाला ते व्हिडिओ सुद्धा मी त्या चॅनलवरून डिलीट केला. काही विद्यार्थ्यात कमेंट सुद्धा आलता तुम्ही कॉपी करायची नाही, असे बरेच जे काही डायलॉग आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला काही चॅनलला कमेंट केलते. त्यामुळं असं जरी ठेवलं असतं तर काही ठिकाणी असं काही लॉस झाला नसता. पण कारण ते झालं असतं तर माझे सबस्क्राईब वाढले असते, आणि ते टाकल्यानंतर खरंच माझे सबस्क्राईब वाढायचे सुद्धा त्यावेळेस थांबले होते, पूर्ण थांबले होते. कारण सकाळपर्यंत थोडेफार वाढले होते कारण लेक्चर टाकल्यानंतर. रात्री नंतर वेळ टाकल्यानंतर पूर्ण सबस्क्राईब त्यावेळेस काही थांबले होते लक्षात घ्या या ठिकाणी. पण डिलीट केला ते बरेच झाले एक दृष्टिकोनातून. ते लगे म्हणाले कॉपीराईट अशा गोष्टी होतील, तुमचं चॅनल डिलीट होऊ शकते, अशा प्रकारे सुद्धा हे झाले कमेंट. त्यामुळं आपल्याला कुणाचे नको होतं, कारण असं काही समजल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी सुद्धा नंतर या ठिकाणी मला या ठिकाणी काही संध्याकाळी 6 ते 9 10 पर्यंत या ठिकाणी काय केले त्यांनी स्क्रीनशॉट एक काही पाठवले लक्षात घ्या या ठिकाणी. त्यामुळं चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनल आपलं ते नवीन आहे तर चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करून या ठिकाणी सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा लक्षात घ्या. आणि वेळ तारखेचा या ठिकाणी प्रूफ आपण या ठिकाणी देत आहोत. तर पुढे बघा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं दुसऱ्या ठिकाणी वैशिष्ट्य म्हणजे बघा, पेपर कसा सेट व्हायचा, कसा सेट होईल आणि ते कसं ओळखायचं हे सुद्धा आपण या चॅनलला ऑलरेडी टाकलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये या ठिकाणी मी ही गोष्टी तुम्हाला सांगत असतो. खरं तुम्ही एकदा पाहिल्यानंतर ना एसपी, ज्या त्या जिल्ह्याचा एसपी अत्यंत महत्त्वाचा व्यक्ती ठरणार, तो पूर्वी कुठल्या जिल्ह्याचा होता, तो कशा प्रकारे सेट करतो हे सुद्धा या ठिकाणी आपण पूर्ण डिटेल हे लेक्चर सुद्धा तुम्ही या ठिकाणी चॅनलला बघू शकता. संपूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी आपण केलेलं आहे त्याचं. पुढे बघतो त्या ठिकाणी चालू घडामोडीवर सुद्धा या ठिकाणी मागील प्रश्नपत्रिका आधारित आपण प्रश्न तयार केलेत की तुम्हाला 100% तसेच प्रश्न या ठिकाणी विचारले जातील पूर्ण 2025च्या याच्यावर आहेत बा. आणि जॉग्राफीचा सुद्धा म्हणजे भूगोलचा तुम्ही कशा प्रकारे अभ्यास करावा या ठिकाणी सुद्धा ते लेक्चर मध्ये आपण सकाळी सांगितलंच होतं, पण तुम्ही डिलीट केलेलं लक्षात घ्या. काय कारणास्तव मला ते त्या मॅडमचं मी कॉपी केसमुळे काय झालं ते इश्यू नको होता आपल्याला, त्यामुळे काय झालं मी ते डिलीट केलं असेल, कारण आपले सबस्क्राईब जास्त वाढले असते किंवा वॉच टाइम वाढला असता माझा. ठीक आहे, तरी मग 1000 वॉच टाइम त्याचा झालता तरी सुद्धा मी ते डिलीट केलं लक्षात घ्या. बा कारण पर्याय कट पद्धत सुद्धा मी कशा प्रकारे वापरा एमपीसी मधले ट्रिक आहे तशा पर्याय कट उत्तर जर माहित नसेल तर नकाशा वाचन तुम्ही कशा प्रकारे करायचं हे सुद्धा फुल डिटेल मी या ठिकाणी सांगितलं असेल. पण विद्यार्थ्याला मी चांगले लेक्चर टाकतोय ते नको आहे, फक्त त्यांना काय फक्त पाहिजे, फक्त अर्ज किती आले आणि किती गेले एवढेच पाहिजेत या ठिकाणी. आणि माहित नसले सुद्धा उत्तर तुम्ही या ठिकाणी कशा प्रकारे काढावे हे सुद्धा या ठिकाणी मी त्यांना शॉर्ट ट्रिक मध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगितलं. संपूर्ण स्पष्टीकरणाचं या ठिकाणी सांगितलं. एकदा फक्त व्हिडिओ बघा, तुम्हाला या ठिकाणी काटेने पातळी या ठिकाणी आपल्या लेक्चरची लगेच समजून. महत्वाचे लेखक सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांना लगेच कॅप्चर व्हायसाठी आपण पूर्ण या ठिकाणी तुम्हाला त्याचं चित्रलिपीमध्ये या ठिकाणी डायरेक्ट पुस्तकच त्यांची घेतलेली लक्षात घ्या. पुढे या ठिकाणी आता पहिल्या या ठिकाणी बघतो आपण बघा, अत्यंत महत्वाचा वेळ टाइम सहित या ठिकाणी डिटेलमध्ये आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला बघा. या ठिकाणी किती 6 वाजून 14 बघू शकता, 6 वाजून 14 या ठिकाणी 12:06 या ठिकाणी हा फॉर्म भरला गेलेला बघा. या ठिकाणी किती आहे 3624 एवढा काय टोकन नंबर हा एका लेडीजचा लक्षात घ्या, पुन्हा एका मुलीचा एखाद्या आहे लक्षात घ्या. या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी तुम्ही पुढे डबल अजून बघा 6 वाजून 14 मिनिटं बघू शकता या ठिकाणी तुम्ही 12/6/2025 ला आजच्या तारखेला या ठिकाणी हा फॉर्म भरला गेलेला बघा. आणि या चॅनलचे आता मी व्हिडिओ डिलीट केला त्यामुळे माझे चॅनल सुद्धा कुणी या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून कुठेही प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका लक्षात घ्या. या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी 3624 एवढा टोकन नंबर आलेला लक्षात घ्या. किती 6 नंबर कुठल्याही आलेला या ठिकाणी आपण बघू बघा. या ठिकाणी सोलापूर सिटी बघू शकता, पोलीस कॉन्स्टेबल सोलापूर सिटीला या ठिकाणी बघा 727 एवढं काय ठिकाणी बघा अर्ज संख्या आली किती एका मुलींची आहेत लक्षात घ्या. 3624 एवढा टोकन नंबर या ठिकाणी कुठं आलेला आहे तुमच्या ठिकाणी सोलापूर सिटी पोलीस कॉन्स्टेबल या ठिकाणी बघू शकता. कधी आलेला या ठिकाणी तारीख वेळ सुद्धा बघू शकता. आणि 6/15 ला बघा, नंतर 6/14 स्क्रीनशॉट काढला होता आणि 6/15 या ठिकाणी बघा 12/6 तारीख सुद्धा तुम्ही बघू शकता. 6/15 सोलापूर सिटी झाला. नेक्स्ट बघू शकता या ठिकाणी याचा टोकन नंबर बघू शकता. नेक्स्ट आता टोकन नंबर किती आहे 93,079 एवढा काय टोकन नंबर आला असेल, किती 93,000 एवढा काय टोकन नंबर या ठिकाणी आहे लक्षात घ्या. कशाचा या ठिकाणी आपण पुढे बघू लक्षात घ्या. बघा
हा काय त्यांनी व्यवस्थित काढलेला नाही लक्षात घ्या या ठिकाणी, अत्यंत महत्वाचं होतं आपल्याला. बा ठिकाणी किती झालं 93,939 एवढ्या काय ठिकाणी बघा. हा सुद्धा 6:30 ते 7च्या दरम्यान या ठिकाणी ते भरलेलं होतं बघा. किती झालेलं या ठिकाणी बघा 93,079 एवढा काय झालं तुमचा टोकन नंबर या ठिकाणी आहे लक्षात घ्या. पुढे बघू शकता या ठिकाणी पोलीस पुणे प्रिसिजन या ठिकाणी ते भरलेलं लक्षात घ्या. कुठं भरलेलं पुणे प्रिसिजन किती आले 28,637 एवढा मुलींचा अर्ज झाला. हा सुद्धा त्याच मुलींच्या ठिकाणी अर्ज होता लक्षात घ्या. 28,637 एवढा या ठिकाणी काय अर्ज संख्या आहे लक्षात घ्या. टोकन नंबर 93,079 एवढे काय टोकन नंबर त्याचा आहे लक्षात घ्या. पुढे बघू शकता तुम्ही अत्यंत महत्वाचं बघा 31,000 किती आले बघा या ठिकाणी टोकन नंबर 31,911 आहेत. किती बघा टायमिंग बघू शकता या ठिकाणी 7:37 लक्षात किती 7:37 या ठिकाणी बघू शकता. 12/6/2025 तारीख सुद्धा एक्झॅक्ट डेट तुम्ही या ठिकाणी बघू शकता बघा. या ठिकाणी बघा किती 31,911 एवढे बघा या ठिकाणी अर्ज. हे सुद्धा या ठिकाणी डिटेल अजून पुढे या ठिकाणी स्क्रीनशॉट व्यवस्थित काढले बघा. 7/38/12/6/2025 ला ठिकाणी आपण एक्झॅक्ट डेट देण्याचा प्रयत्न केलेला बघा ठिकाणी जेवढं शक्य होईल तेवढं. 31/11 तोच डबल या ठिकाणी आलेला बघा ठिकाणी. आणि कशाचा कुठल्याही बघा ठिकाणी बघा सीपी मुंबई रेल्वे बघा काय बघतो मुंबई रेल्वेच्या ठिकाणी बघू शकता ठिकाणी 31,911 आपण आता दाखवला टोकन नंबर. आणि टोटली फॉर्म किती आले बघा ठिकाणी तुमचा 24,539 एवढे काय ठिकाणी अर्ज संख्या आलेली लक्षात घ्या. 24,539 एवढी काय अर्ज संख्या आलेली लक्षात घ्या. मुली मुलांच्या ठिकाणी असू शकतात लक्षात घ्या ठिकाणी. त्यांनी एवढे एक्झॅक्ट दिलेले नाही लक्षात घ्या ठिकाणी. या ठिकाणी तारीख बघू शकता 7:38 12/6/2025 ला या ठिकाणी काय आलेला आहे. तुम्ही डेट तारीख सहित सुद्धा या ठिकाणी तुम्ही बघू शकता. पुढे बघा ठिकाणी 19,484 बा 19,484 एवढा काय टोकन नंबर आहे बा. किती 19,484 टाइम सुद्धा बघता 7:46 भरलेला बा. 12/6/2025 7:46 या ठिकाणी हा फॉर्म भरला गेला होता लक्षात घ्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ठिकाणी. हा त्यांनीच भरलेला लक्षात घ्या ठिकाणी. पुन्हा सीपी मीरा भाईंदर कुठं आहे सीपी मीरा भाईंदरला या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर साठी लक्षात घ्या. ड्रायव्हर सीपी मीरा भाईंदरचा बघू शकता ठिकाणी 15,819 एवढं काय अर्ज संख्या लक्षात 15,819 एवढं काय अर्ज संख्या आहे लक्षात घ्या. पुरुषाचा काय आहे लक्षात घ्या मुलाचा. आणि 19,484 एवढं काय ठिकाणी तुमचं काय टोकन नंबर या ठिकाणी आहे लक्षात घ्या ठिकाणी. 7:46 या ठिकाणी तुम्ही बघू शकता 12/6/2025 एवढं काय तुम्ही आलेलं आहे लक्षात घ्या ठिकाणी. त्यामुळे चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा लक्षात घ्या. कारण चॅनल आपलं नवीन आहे. अशाच प्रकारे तुम्हाला या ठिकाणी करंट सुद्धा एकदम टॉप लेवलच्या ठिकाणी करंट सुद्धा अत्यंत महत्वाचे सुद्धा या ठिकाणी भेटतील. जीके सुद्धा चांगल्या लेवलच्या ठिकाणी आपल्या चॅनलला या ठिकाणी लवकरच आपण उद्या परवापासून या ठिकाणी सुरू करणार आहोत. तुम्ही पाहिल्यानंतर जर खरी डेमो पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी प्लेलिस्ट मध्ये जाऊन या ठिकाणी सुद्धा डेमो आपल्या लेक्चरचं पाहू शकता. या ठिकाणी बघू शकता तुम्ही किती 74,419 किती 74,419 हा टोकन नंबर आहे लक्षात घ्या. हा टाइम बघू शकता या ठिकाणी किती टाइम 7:54 टाइम 12/6/2025 या ठिकाणी काय 7:54 या ठिकाणी काय तुम्ही टाइम सहित या ठिकाणी बघू शकता लक्षात घ्या. पुढे बघा हा कशा 74,419 हा पाहिला तो आपण कशाचा बघा SRPF युनिट वरणगावचा किती 74,000 पर्यंत या ठिकाणी फॉर्म संख्या गेलेली आहे. काही जण या ठिकाणी फेक करतात चुकीची माहिती देतात सुद्धा विद्यार्थी त्या चॅनलला सबस्क्राईब करतात आणि आपण एक अचूक आणि करेक्ट माहिती देतो. त्यामुळे आपल्या चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. या ठिकाणी वरणगाव युनिट 20 वरणगावला या ठिकाणी बघू शकता तुम्ही 74,419 एवढं काय टोकन नंबर आला तुमचा. आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही 74,418 या ठिकाणी काय तुमच्या ठिकाणी फॉर्म अर्ज संख्या आलेली लक्षात घ्या. 74,418 एवढी अर्ज संख्या आलेली आहे लक्षात घ्या. टाइम सुद्धा या ठिकाणी तुम्ही बघू शकता. 7:55 12/6/2025 टाइम सुद्धा बघू शकता या ठिकाणी. या ठिकाणी वरणगाव बघू शकता युनिट SRPF युनिट काय ठिकाणी वरणगाव 74,419 एवढा अर्ज संख्या या ठिकाणी बघा. आणि ठिकाणी काय दिलेलं तुमचं 74,418 एवढे काय ठिकाणी अर्ज संख्या तुमची आहे लक्षात घ्या. कधी टाइम सुद्धा बघू शकता या ठिकाणी 7:55 12/6 या ठिकाणी अर्ज संख्या आलेली लक्षात. पुढचं या ठिकाणी 3,515 किती दिले 3,515 या ठिकाणी अर्ज संख्या दिली 3,515 या ठिकाणी अर्ज संख्या दिलेली आहे लक्षात घ्या या ठिकाणी. 8:32 या ठिकाणी तुम्ही बघू शकता 8:32 12/6/2025 या ठिकाणी अर्ज संख्या या ठिकाणी आलेली एवढी अर्ज संख्या आलेली आहे लक्षात घ्या या ठिकाणी. आणि सर्व एक विनंती आहे आणि कुणी जर याचा स्क्रीनशॉट काढून कुणी व्हायरल करण्याचा प्रयत्न करू नका लक्षात घ्या. तर त्याच्यावर कॉपीराईट बसेल. या ठिकाणी नेक्स्ट बघू शकता एसपी रायगडला बघू शकता या ठिकाणी 583 एसपी रायगडला बघू शकता एसपी रायगडला 583 एवढी अर्ज संख्या आलेली लक्षात घ्या. हा एका मुलीचा आहे लक्षात घ्या. 583 एवढी अर्ज संख्या आलेली आहे लक्षात घ्या. किती 3,515 एवढं टोकन नंबर आहेत लक्षात एसपी रायगडला आलेले लक्षात घ्या. टाइम सुद्धा बघू शकता 8:32 12/6 पुढे बघू शकता 13
1303 लक्षात द्या. हा ठिकाणी 1303 कधीचा बघू शकता 8:41 कधी 8:41 12/6/2025 या ठिकाणी आहे. लक्षात द्या संध्याकाळचा आहे. 13,300 ठिकाणी बघू शकता तुम्ही 13,300 आणि किती 243 एवढ्या काही ठिकाणी अर्ज संख्या आहे. लक्षात द्या हा सुद्धा मुलीचा सोलापूर सिटी या ठिकाणी बघू शकता तुम्ही. सीपी सोलापूर सिटी या ठिकाणी पाहू शकता तुम्ही 243 एवढ्या काही ठिकाणी अर्ज संख्या आलेली आहे. लक्षात द्या टाइम बघू शकता या ठिकाणी 8:41 या ठिकाणी अर्ज संख्या टाइम आहे. लक्षात द्या पोलीस कशाचा बँड्समनचा होता. लक्षात द्या सोलापूर पोलीस बँड्समन सोलापूर पोलीस बँड्समनच्या ठिकाणी तुम्ही काय करू पाहू शकता. सोलापूर पोलीस बँड्समनच्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तेच आता फॉर्म होता 243 या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. टाइम सुद्धा या ठिकाणी आपण दिलेला आहे. लक्षात घ्या सोलापूर सिटी कशा होता पोलीस बँड्समन सोलापूर सिटी 1303 243 एवढ्या काही ठिकाणी अर्ज संख्या आली एका महिलेच्या. लक्षात घ्या ठिकाणी फॉर्म अर्ज संख्यावरून तुम्ही लगेच लक्षात आलं पाहिजे तुमच्या गोष्टी. 8:44 या ठिकाणी 12/6/2025 या ठिकाणी टाइम आहे. लक्षात घ्या पुढे बघू शकता 1,16,000 हा म्हणजे या ठिकाणी मुंबईचा फॉर्मसच असणार. अर्ज संख्येवरून लगेच आपल्या लक्षात आलं पाहिजे 1,16,339 एवढी अर्ज संख्या आहे. लक्षात कधी बघू शकता ठिकाणी 8:54 लक्षात कधी 8:54 12/6/2025 एवढ्या ठिकाणी अर्ज संख्याचं आहे. लक्षात या ठिकाणी विद्यार्थ्यांना जसे होतील तसे त्यांच्या मदतीने या ठिकाणी आपल्याला ते स्क्रीनशॉट त्यांनी पाठवले. लक्षात या ठिकाणी कारण विद्यार्थी आता जोरदार या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी तयारी लागली आहेत 100% ठिकाणी तयारी लागली आहेत तरी या ठिकाणी बघा अजून तुम्ही 1,16,339 एवढा अर्ज संख्या आलेली आहे. या ठिकाणी बघा 88,326 म्हणजे या ठिकाणी हा एका मुलांचा आहे. लक्षात घ्या मुलाचा अर्ज संख्या आहे. लक्षात 88,326 या ठिकाणी तुम्ही अर्ज संख्येवरून या ठिकाणी लगेच ओळखू आलं पाहिजे तुम्हाला. कधी बघू शकता टाइम सुद्धा बघा त्यांनी 8:55 ला भरलाय 12/6/8/55 या ठिकाणी अर्ज संख्या भरलेली आहे सुद्धा तुम्ही बघू शकता. या ठिकाणी कुठला होता फॉर्म या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल मुंबई प्रिसिजनचा होता. लक्षात मुंबई कारागृहाच्या ठिकाणी फॉर्म संख्या 1,16,339 टाइम सुद्धा बघा 8:55 या ठिकाणी आहे. पुढे बघू शकता हा टोकन नंबर बघू शकता 1938 जवळपास 2000 म्हणजे 1968 एवढा टोकन नंबर आहे. लक्षात घ्या तारीख बघू शकता 9:02 या ठिकाणी भरलेला 9:02 12/6/2025 या ठिकाणी हा अर्ज भरलेला आहे. लक्षात घ्या ठिकाणी काही विद्यार्थी बरेच झपाट्याने या ठिकाणी अर्ज भरण्यास सुद्धा सुरुवात झाली. लक्षात किती एसपी गोंदियाला किती 1938 या ठिकाणी अर्ज संख्या. लक्षात हा एका पुरुषाचा. लक्षात 1515 या ठिकाणी तुम्ही अर्ज संख्येवरून ओळखू शकता. 1515 या ठिकाणी काय अर्ज संख्या आली. लक्षात कुठे आली गोंदियाला आली. लक्षात घ्या गोंदिया कुठला वाटे बँड्समन गोंदिया बँड्समनला या ठिकाणी अर्ज भरलेला. लक्षात या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी तुम्ही 9 वाजून या ठिकाणी काय 2-3 मिनिटाला या ठिकाणी अर्ज संख्या हे आहे. लक्षात घ्या पुढे बघू शकता या ठिकाणी पोलीस बँड्समन म्हणजे एसपी गोंदियाला या ठिकाणी अर्ज होता. लक्षात ते आपण बघलेलं बाहेर. आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लक्षात घ्या आणि आपण करंटचे सुद्धा लेक्चर चांगल्या प्रकारे करंट जीके जीएस आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारचे जे एमपीएससी लेवल आहे त्या लेवलच्या ठिकाणी आपण चॅनलला लवकरच अपलोड करणार आहोत. लक्षात घ्या त्यामुळे चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून या ठिकाणी सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा. लक्षात घ्या थँक्यू.